छास सुद्धा आलाय 1 लिटरचं। आमचे 3 थाळ्या आहेत, सर्व कर दो, सर्व कर। सर्व केलं जातं हे छास। नॉर्मल थाळी आहे ना इथली, वेज थाळी आहे। स्वीट गुलाबजाम आहे, डाळ फ्राय येतं, पापड आहे, बटर रोटी आणि हे काय आहे, कोशिंबीर आहे, गुलाबजाम आहे, भाजी आहे, भेंडी आहे, डाळ। तर महाराजा थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो। सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। सो आता आम्ही चाललो आहोत लंचला मुंबईच्या फेमस हॉटेलमध्ये भगत ताराचंदमध्ये, जे येतं काळबादेवीला, मुंबादेवी मंदिराच्या जस्ट बाजूला। सो आज सुट्टी होती तर आम्ही बोललो लंचला तिथे जाऊया, आणि तिथे थाली सिस्टम आहे आणि अलाकाट मेनू पण आहे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तिथे घेऊ शकतात, आणि थाली सिस्टमसुद्धा आहे। आणि मुंबईचं खूप जुनं फेमस हॉटेल आहे। सो बोललो की मुंबईत राहतो आणि आपण एक्सप्लोअर नाही केलं, असं कसं होणार, तर छान जाऊन तिथे एक्सप्लोअर करूया। आणि दुपारचं लंच आम्ही तिथे करणार आहोत, आणि तिथे पोहोचल्यावर तुम्हाला तिथले इंटिरियर्स वगैरे दाखवू, हॉटेलचं थाली सिस्टम वगैरे कसं असतं, त्याचा मेनू कसा असतो, आणि फूड रिव्ह्यू मेन तुम्हाला तिथे पोहोचल्यावर देऊ। सो आता आम्ही कॅब केली आहे आणि मस्जिद बंदर एरियामध्ये आम्ही आहोत, सगळे फुल फॅमिली। नेहा पण सोबत आली आहे, सगळ्यांचं फर्स्ट टाईम आहे। मम्मी वगैरे तर आधी जाऊन आलेत। आलो आहोत फायनली, आता पोचलो आहोत मुंबईचा सगळ्यात बिझिएस्ट एरिया, मुंबादेवी काळबादेवीवाला एरिया, आणि ते खूप गर्दी आहे। ते तुम्हाला बरेच शॉपिंगच्याही गोष्टी मिळतील। 2-3 बघा, ताराचंद हे वाला ओरिजिनल आहे, आम्ही इथे जातो आहे बघा, ओरिजिनल सिन्स 1965 हे वाला ओरिजिनल आहे, तर इथेच आम्ही सगळे जातो। आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत। आता नेहा काहीतरी ऑर्डर करते, हिने मेनू कार्ड पण बघितलं आहे। तर काळबादेवी एरियामध्ये हॉटेल आहे। आम्ही कॅबने आलो, आम्ही वडाळ्यावरून इथे लवकर पोहोचलो, पण इथे आतमध्ये फिरायलाच खूप वेळ लागला, कारण की छोटासा रोडला गर्दी होती। आता नेहा काहीतरी मेनूवरून सिलेक्ट करेन, सिलेक्ट सी काय मागवायचं, अलाकाट घ्यायचं आहे का थाळी घ्यायची आहे? थाळी खूप हेवी होणार, तू थाळी घे, मी अलाकाट घेते। अलाकाट एकटीला होईल का खायला? रेग्युलर ना, रेग्युलर बघू। आता ही काहीतरी मेनूमधून शोधते, तिथे हे घरातले बाकी सगळे इथे बसले, टेबल छोटा असल्यामुळे। सो लेट्स सी, मेनू आहे, आणि इथे बघा एक स्पेशल थाळी आहे, आणि एक जैन थाळी, आणि एक महाराजा थाळी आहे। तर स्पेशल थाळीमध्ये, आणि पहिली गोष्ट, थाळी इज नो शेअरिंग, त्यामध्ये 2 भाज्या येतात, डाळ फ्राय येतात, 3 स्पेशल चपाती और 2 तंदूर रोटी, राईस, पुलाव, चाट, गुलाबजाम, पापड। ओके, येस येस। तर आता मी ऑर्डर प्लेस केली आहे। एक महाराजा थाळी घेतली आहे, 2 नॉर्मल थाळी घेतली, आणि भाजी कोणती घेतली नाही आपण? पनीर हंडी, एक पनीर हंडी घेतली आहे, आणि एक खिचा पापडचा स्टार्टर पण घेतला। सो महाराजा थाळी येते ना, ती नॉर्मल थाळीपेक्षा थोडंसं वेगळं येतं। त्यात नॉर्मल थाळीच्या भाज्या पण येतात, एक एक्स्ट्रा पनीरची भाजी येते, आणि अजून एक शेव टमाटरची पण भाजी येते, आणि त्या 2पैकी एक स्वीट घेऊ शकतात। गुलाबजाम येतं, आणि गुलाबजाम होतं, आणि अजून कोणतं होतं, और कोणता स्वीट था उसमें? मूंग दाल, दोनों में से एक। आम्ही गुलाबजाम सिलेक्ट केलं, आणि नेहाने अजून एक भाजी ऑर्डर केली। कोणती ऑर्डर केली तू? पनीर हंडी, कुठली? पनीर हंडी। चैनी पनीर, आणि ही नॉर्मल थाळी आहे ना इथली, वेज थाळी आहे। स्वीट गुलाबजाम आहे, डाळ फ्राय येतं, पापड आहे, बटर रोटी, आणि हे काय आहे, कोशिंबीर आहे, गुलाबजाम आहे, भाजी आहे, भेंडी आहे, डाळ तडका, आलू मेथी पप्पाची काढले। आता ही इथे माझी पण थाळी आली, ही आहे वेज थाळी, आणि ही आहे महाराजा थाळी। तर महाराजा थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो। हे आहे रायता, ही तंदूर रोटी पण आली जी नेहाने मागवली, त्यासाठी मस्त बटर लावून रोटी गरम गरम। तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघा, इथे स्पेशल पनीरची भाजी पण आली, आणि हा खिचा पापड पण आला आहे। ठीक आहे, या फोटो काढायचा, ठीक आहे। ही आहे रायता, ही आहे डाल फ्राय, ही आहे पनीरची भाजी, ही आहे शेव टमाटर, हा आहे खिचा पापड, गुलाबजाम, बटर रोटी। तर एवढं सगळं जेवण आज आम्ही इथे खाणार आहोत, आणि तुम्हाला या जेवणाचा फूड रिव्ह्यू देखील करून दाखवणार आहोत। आणि नेहाने मागवलं आहे पनीर मक्खन मला ना, पनीर हंडी मागवली आहे, तसंच कांदा लिंबूसुद्धा आला आहे, आणि गप्पाने पण मस्त नॉर्मल। तर नेहा आता टेस्ट करते, कसं आहे सांग मला। स्पेशल इकडचं छान आहे ना, तर छास सुद्धा आला आहे 1 लिटरचं। आमचे 3 थाळ्या आहेत, सर्व कर दो, सर्व कर। सर्व केलं जातं हे छास।
तर आता जी थाळी आहे त्याचा मी रिव्ह्यू करून दाखवणार आहे तुम्हाला, जी टेस्ट दाखवतो कशी आहे. नेहा पकड. तरी रोटी आहे आमची मस्त फुल बटर रोटी आहे, चपाती आहे, बटर चपाती. आता मी सुरुवात करतो शेव टमाटरपासून, कारण की मला शेव टमाटर प्रचंड आवडते. शेव टमाटरची भाजी आहे. जेवढा पण मी शेव टमाटर खाल्ले ना आत्तापर्यंतची बेस्ट आहे. मस्त टोमॅटोची प्युरी, मसाला प्रॉपरली पडल्याने, आलं लसूण पेस्ट पण आहे. आणि आपण आता एखादी पनीरची भाजी टेस्ट करून बघूया. हे बघा पनीर वगैरे पण आहे, चपटे चपटे क्यूब्स आहेत. छान आहे. आणि इथलं हे खूप फेमस आहे खिचा पापड. आम्ही महाराजा थाळी घेतलेली, तर महाराजा थाळीसोबत एक खिचा पापड आणि पनीरची भाजी एक्स्ट्रा येते, नॉर्मल थाळीमध्ये येत नाही. आपण हे खाऊन बघूया. हे पापडात तळून नंतर बारीक करून त्याला फ्राय केलं जातं. खरंच छान आहे. आता राहिली डाळ. डाळ तडका तुम्ही पाहू शकता. तडका पहा किती घातला यावर. मला मिक्स करूया, टेस्ट करू. डाळ पण खूप छान आहे. आता नेहानी कसं एक्स्ट्रा पनीर हंडी घेतली आहे आणि तिने हा पापडसुद्धा घेतला, पण तिला तिचा रिव्ह्यू विचारूया कसा आहे. आता नेहानी ही पनीर हंडी घेतली आहे आता, आणि हे खिचा पापड तिने एक्स्ट्रा घेतलेला कारण की तिने लागाटे खाते ती. नाही फक्त असं वालाच करूचा आवाज इथं येणार नाही कारण की कसं आहे, छान आहे ना. लय आवडलं. पनीरचे क्यूब्स बघू शकता तुम्ही, आणि बघा थोडा मोठा क्यूब आहे हा, एकदम फ्रेश. आणि हिने तंदूर रोटी घेतली आहे आणि खाताना माझी थाळी आहे, आणि तिथे मम्मी पप्पा पण खातात. नाही विचारूया का. इथं आलू मेथी आहे. कसं वाटली टेस्ट तुम्हाला? छान आहे. आणि पण तेच खातोय. हे पण तिथे आहे अजून. त्यांनाही टेस्ट खूप आवडली. ही नॉर्मल वेज थाळी होती आणि ती आली होती महाराज थाळी, त्यात फक्त पापड आणि शेव टमाटरची भाजी येते. खाऊन झालंय. राईसमध्ये ऑप्शन होते, एक पुलाव आणि जिरा राईस. हा पुलाव आलाय, मस्त खोबरं वगैरे किसलं यावरती, मटार वगैरे टाकले. चीज आहे का? पनीर आहे, पनीर आहे. पनीर किसलंय खोबराने. आपण टेस्ट करून बघूया पुलावर. छान आहे, घेऊ शकते. पनीर पण आहे अजून आतमध्ये. पुलाव तर खूप छान आहे. मी त्या रायतासोबत खाणार आहे. आपण टेस्ट करते. सॉल्ट कमी पण टाकू शकतो आपण. मला पुलाव खूप आवडला, अप्रतिम. शाही पुलाव आहे ना. आणि मी एक बटर चपाती पण घेतलेली, मी पाहू शकता. असं बटरचा क्यूब आणि चपाती आलेली आहे. तर आमचं जस्ट जेवण करून झालं. जेवण अप्रतिम होतं, एकदम मनापासून आम्ही खाल्लं. आता हे एंड करूया आपला हा फूड ब्लॉग एका गुलाबजामपासून. किती मस्त गुलाबजाम आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त गरम गरम सर्व झाला. खाव्याची टेस्ट फील होते. आणि ड्रायफ्रुट्स पण टाकलेत बघा घेसून. अप्रतिम. मी आणि पण पूर्ण संपवलं आहे. कसा वाटला? एक नंबर. चला गुलाबजाम खातो आणि हा फूड व्लॉग मी एंड करतो. तर तुम्ही पण मस्जिदला वगैरे आला असाल तर झवेरी बाजारमध्ये इथे जरूर व्हिजिट करा. इथे अप्रतिम प्युअर व्हेज खाणं मिळतं आणि टेस्ट खूप छान असते. 555 रुपयाची थाळी होती आणि 60 रुपये एक्स्ट्रा गुलाबजामचे लागले. तरी त्याला जर नक्की ट्राय करा. असेच मी ट्रॅव्हलचे, फूडचे, लाईफस्टाईल रिलेटेड ब्लॉग ज्या चॅनलवर बनवतो. जरूर सबस्क्राईब करा. मी सौरभ तुमचा निरोप घेतो. बाय. हे आम्ही जेवलो. हे 1855 पासून एकदम ओरिजिनल आहे. तिथे 2-3 याच्या बाजूला पण आहेत आणि हे ओरिजिनल आहे. इथे आम्ही जेवलेलो आज.